आणि या उपोषण दिवशी विशेष अर्थाने उपोषणाच्या दिवशी ज्या ज्या देशामध्ये धम्म गेला, ज्या ज्या देशामध्ये धम्माचं पालन होतं, त्या दिवशी उपोषणाच्या अत्यंत उत्साहाच्या वातावरणात तिथे उपोषणाचं पालन केलं जातं. आजच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दान दिलं जातं, शील पालन केलं जातं आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ हा ध्यान करण्यासाठी व्यतीत केला जातो. जास्तीत जास्त वेळ ध्यानामध्ये घालवला जातो. जास्तीत जास्त आज पुण्य, कुशल कर्म, कुशलस्थ उपसंपदा केलं जातं आणि त्या ठिकाणी त्याचे लाभही अनेक आहे. ज्या लोकांना लाभ मिळाला आहे तर ते लोक आवर्जून त्या ठिकाणी त्या गोष्टी करतात. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या गोष्टीपासून लाभ मिळतो तेव्हा ती गोष्ट तो वारंवार करतो आणि ती गोष्ट वारंवार करत असताना कारण त्याच्यातून त्याला ते बेनिफिट्स मिळालेले असतात. परंतु ज्या लोकांना लाभ मिळत नाही, जे लोक लाभ प्राप्त करत नाही, तर ते धम्मापासून दूर 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 त्या ठिकाणी जातात. त्यांना धम्मश्रवण आवडत नाही, धम्मश्रवण करणं हे त्यांना रुचत नाही. धम्मश्रवण करायला त्याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टींची ते उकल करत नाही, त्याची चर्चा करत नाही. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी काय होतं की धम्मश्रवण केल्यानंतर प्रश्न उपस्थित होणे हे चांगल्या मनाचं लक्षण. धम्मश्रवण केल्यानंतर प्रश्नच उपस्थित न होणे म्हणजे तुम्ही ते समजूनच घेतलं नाही, अशातला त्या ठिकाणी भाग होतो. एकतर ऐकल्यानंतर व्यक्ती साधुकार देतो, नाही तर गप्प बसतो. साधुकार याच्यासाठी देतो की हां हे मला पटलेलं आहे, आणि त्या ठिकाणी गप्प बसतो याच्यासाठी की ते मला पटलेलं नाहीये, आणि तो मग स्वतःच्याच मनाशी त्या ठिकाणी ते चिंतन, ते मनन त्या ठिकाणी करत राहतो. परंतु तथागतांचा संबोध म्हणतात कालेन धम्म साकच्चा. ज्या गोष्टी आपल्याला कळालेल्या नाहीयेत, ज्या गोष्टी आपल्याला समजलेल्या नाहीयेत, तर त्या भिक्षूंजवळ जाऊन, योग्य व्यक्तीकडे जाऊन त्याची उकल करून घ्यायची असते. आणि ती उकल केल्यानंतर त्यातून जो परिणाम होतो तर व्यक्ती धम्माच्या मार्गावर आरूढ होते, व्यक्ती श्रोतापन्न होते, व्यक्ती समृद्धागामी होते, व व्यक्ती अनागामी होते आणि व्यक्ती अर्हंत होते, अर्थात विमुक्तीला प्राप्त करते.